महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या आदिवासी भागातील समस्या। मोग्रज जवळ आनंदवाडीमध्ये 7 दिवसांचे निवासी शिबिर। नेरळ येथील विद्यामंदिर मंडळाच्या मातोश्री सुमित टिपणीस कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत मधील आनंदवाडी येथे आयोजित केले होते। शिबिरातील 7 दिवसात विद्यार्थ्यांनी त्या भागातील आदिवासी लोकांचे, आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले। त्याचवेळी त्या ठिकाणी श्रमदान करून रस्त्याची निर्मिती देखील केली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन स्वामीधाम वृद्धाश्रम आनंदवाडी येथे केले होते। या 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन विद्यामंदिर मंडळाचे विश्वस्त डॉक्टर मिलिंद पोतदार यांच्या हस्ते झाले। त्यावेळी संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, स्वामीधान ट्रस्टचे अध्यक्ष चिंतामणी रहतेकर, खजिनदार कैलास पुराणिक, ट्रस्टचे विश्वस्त मंगेश कोरडे उपस्थित होते। श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सोनम गुप्ता आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अनंत घरत यांनी केले असून शिबिरामध्ये 52 स्वयंसेवकांनी भाग घेतला। या शिबिरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आनंदवाडी आणि मोग्रज या गावामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले। तसेच स्वामीधाम वृद्धाश्रमामध्ये स्वच्छता मोहीम राबवली। आनंदवाडी गावातील स्थानिकांच्या सूचनेवरून येथील प्रकटेश्वर मंदिराच्या रस्त्याची स्वच्छता आणि डागडुजी केली। त्याचवेळी आदिवासी समाजातील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आणि प्रभात फेरी काढल्या। त्यात प्रामुख्याने पथनाट्य यांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, दारूबंदी, ग्राम स्वच्छता, शिक्षण याविषयी जनजागृती केली। स्वयंसेवकांनी स्वामीधाम मधील आजी आजोबांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी खास नृत्य सादर केले। या 7 दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले। त्यामध्ये डॉक्टर मिलिंद पोतदार यांनी आरोग्यम धनसंपदा, वृत्तपत्र स्तंभ लेखक दिलीप गडकरी यांनी पत्रलेखन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले। निलेश ठोंबरे या माजी विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले, तर मनोज भोईर यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले। अविनाश भोईर या माजी विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना वक्तृत्व विकास यावर मार्गदर्शन केले, तर महाविद्यालयातील प्राध्यापक सागर मोहिते यांनी संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले। या 7 दिवसात सर्व 56 स्वयंसेवक विद्यार्थी यांनी खऱ्या अर्थाने स्वावलंबन याबाबत स्वतःमध्ये जागृती दाखवली। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।